अमरावती शहरात किन्नर समाजाच्या वतीने आयोजित 4 दिवसीय संमेलन उत्सवाचा शनिवार दिनांक 28 मार्च रोजी भव्य कलश यात्रेने समारोप करण्यात आला। या संमेलनादरम्यान विविध सामाजिक व धार्मिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आलं होतं। समारोपाच्या दिवशी काढण्यात आलेली कलश यात्रा राजापेठ परिसरातून सुरू होऊन अंबादेवी मंदिरपर्यंत मोठ्या थाटामाटात पार पडली आहे। ढोल ताशांच्या गजरात आणि उत्साही वातावरणात ही यात्रा शहरातून मार्गक्रमण करीत होती। या यात्रेत अमरावतीसह राज्यभरातील तृतीयपंथीय समाजातील सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। पारंपरिक वेशभूषा, नृत्य आणि धार्मिक विधींमुळे यात्रेला विशेष आकर्षण प्राप्त झालं होतं। यावेळी तृतीयपंथी समाजाच्या वतीने अंबादेवी मंदिरात देशाच्या शांतता व सुरक्षिततेसाठी प्रार्थना करण्यात आली असून सध्या आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतावर कोणतीही आपत्ती येऊ नये अशी सदिच्छा व्यक्त करण्यात आली आहे। या संमेलनामुळे समाजात ऐक्य, समता आणि शांततेचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून नागरिकांनीही या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय। जे चांगलं आयोजन झालं आणि आपण अमरावती शहरातमध्ये मी प्रथमबार आली आहोत तिकडे आणि लई चांगलं आपण संमेलन झालं, किन्नर संमेलन झालं, संत संमेलन झालं है ना। आणि हे सगळं संमेलन करायचं रिझन असं असतं की जे भय लोकांमध्ये झालं आहे की लढाई झगडं झालं, इकडे तलवारबाजी झालं, ते आपण लोकांमध्ये एक पॉझिटिव्ह मेसेज की असं की लोक घाबरू नका आणि ज्यांनी हमलं केलं सोनाबाई के मोनाबाई आहेत त्यांना आम्ही आमंत्रण करतात। मी शंकराचार्य आहे, माझं कर्तव्य हा असते की सगळ्यांना एक घेऊन चालायचं आणि सगळ्यांना वेलकम आहे आमच्या आज सनातन धर्ममध्ये। मी हात बाहा फैलावून बोलते की या तुम्ही, आम्ही तुम्हाला वेलकम करतात, या तुम्ही। सनातन धर्म कोणातला वाईट नाही बोलतात, सनातन सगळ्यांना घेऊन चालतात। अमरावतीकरांना हेच सांगतात की अमरावती माँ अंबाच्या धारा आहेत, माँ अंबाची भूमी आहे, हा धर्मभूमी आहे, हा करमभूमी आहे। तुम्ही माँ अंबाच्या वंशजच आहे तरी तुम्ही इकडे हा अंबाची भूमीमध्ये आहेत, ते तुम्ही माँ अंबाचं नाव घेऊन आणि भवसागर पार। माझा आशीर्वाद, माझे साधुवाद सगळ्या अमरावती वासींना।